धम्म आसनावर उपस्थित आदरणीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व उपासक उपासिका, आज दिवसभरात आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभाग आहात आणि या कार्यक्रमातून आपण पुण्य संपादन करीत आहात. भगवान बुद्धांच्या मार्गामध्ये हे दोन पक्ष खूप महत्त्वाचे आहेत. एक पक्ष आहे पुण्य संभाराचा आणि दुसरा पक्ष आहे ज्ञान संभाराचा. पुण्य संभार आणि ज्ञान संभार हे दोन विभाग आपण आपल्या जीवनामध्ये सतत वाढवायचे आहेत, विकसित करायचे आहेत, संभार करायचे आहेत. तुम्ही जर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित, बाबासाहेब असं म्हणतात, धम्म म्हणजे काय. याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, जगामध्ये भगवान बुद्धांचे जे अनुयायी आहेत या दोन पक्षामध्ये विभागित आहेत. एक पक्ष आहे जो करुणेला महत्त्व देणारा आहे आणि दुसरा जो पक्ष आहे जो प्रज्ञेला महत्त्व देणारा आहे. तर बाबासाहेब म्हणतात, माझं असं मत आहे, धम्म म्हणजे काय. तर बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की धम्म म्हणजे प्रज्ञा आणि करुणा म्हणजे धम्म आहे. भगवान बुद्धांची जेवढी शिकवण आहे, पाली त्रिपिटकात असो, विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, आणि परंपरेने जे गुरु शिष्य परंपरेने जे जगामध्ये बुद्ध धम्म आज अस्तित्वात आहे, त्या सर्व शिकवणीमध्ये हे दोन विभाग सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तुम्ही अष्टांग मार्ग घ्या, या अष्टांग मार्गाला सुद्धा पुण्य संभार आणि ज्ञान संभारामध्ये विभागणी आहे. 6 पारमिता 10 पारमिता याची विभागणी पुण्य संभार आणि ज्ञान संभारात आहे. पंच धर्मेंद्रिय, पंच बल, सप्त बोधांग, 4 स्मृती प्रस्थान, 4 रिद्धिपाद, हे 37 बोधिपाक्षिक जे धर्म आहेत, भगवान बुद्धांनी उपदेश केलेला, जागतिक स्तरावरील जे बौद्ध आहेत त्यांच्यामध्ये या 37 बोधिपाक्षिक धर्माविषयी कुठलाही विवाद नाही. आणि हा 37 बोधिपाक्षिक जे धर्म आहे तो आपला मार्गांग आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता की या प्रवचनातून किंवा भाषणातून आपण ऐकतो, बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धांचा धम्माचा मार्ग दाखवला. तो मार्ग काय आहे, तो मार्ग कशाला म्हणतात, तर तो जो मार्ग आहे तो अष्टांग मार्ग आहे, पंचधर्मेंद्रियचा मार्ग आहे, पंचबलाचा मार्ग आहे, सप्तबोधांगाचा मार्ग आहे, 6 पारमितेचा मार्ग आहे, 10 पारमितेचा मार्ग आहे, 4 स्मृतिप्रस्थानाचा मार्ग आहे, 4 रिद्धिपदाचा मार्ग आहे. हा जो मार्ग आहे तो ज्यांना या मार्गाने जायचं आहे ते उपासक उपासिका भिक्खू भिक्खूंनी हे चतुपरिषद या मार्गाला आपल्यामध्ये ते भावित करत असतात, तेव्हा म्हणायचं या मार्गाने जात आहे. ज्याला तुम्ही दीक्षा म्हणता, ज्याला तुम्ही भूमी म्हणता, दीक्षाभूमी, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी आपण बऱ्याच त्या काळच्या जवळपास 7 लाख अनुयायांनी धम्म दीक्षा घेतली. 5 लाख नागपूरला, चंद्रपूर आदी या ठिकाणी सगळे मिळून 7 लाख अनुयायांनी धम्म दीक्षा घेतली. आता ही धम्म दीक्षा किंवा धम्मभूमी, तुम्ही नागपूरला भूमी म्हणता, त्या ठिकाणी जे 5 लाख लोक जे उपस्थित होते नागपूर या दीक्षाभूमीवर, त्या 5 लाख लोकांची जी मनं आहेत ती भूमी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जागेला तो भूमी म्हणतो आपण, पण खरी भूमी तुमच्या मनाची भूमी. तुमची जी मनाची भूमीमध्ये धम्म रुजला पाहिजे,
त्या मनाच्या भूमीमध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचे गुण तिथं वाढले पाहिजेत, तर ती भूमी. म्हणून ज्याला दीक्षाभूमी म्हणता, हे 5 लाख किंवा 7 लाख लोकांनी धम्म दीक्षा घेतली, त्यांच्या मनामध्ये तो धम्माचं बीज रुजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठलाही अभ्यास करा, त्या अभ्यासामध्ये हे 2 पक्ष, पुण्य संभार आणि ज्ञान संभार, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्ही एवढे सकाळपासून या ठिकाणी बसलात, धम्म श्रवण करत आहात आणि एक कुशल अशा वातावरणामध्ये तुम्ही वावरत आहात, आणि हे जे कुशल वातावरण आहे आणि या ठिकाणी जे धम्मश्रवण तुम्ही करत आहात, जेवत असतानाही सकाळपासून वंदना आणि परित्राण पाठ या ठिकाणी तुम्ही ऐकला, तुम्ही स्वतः म्हणालात, त्रिशरण पंचशील तुम्ही ग्रहण केलेलं आहे. या सगळ्यातून आपल्या चित्तामध्ये आपलं चित्त जे पुनीत झालेलं आहे, त्या पुनीत जो प्रवाह आहे त्याला पुण्य संभार म्हणतात. आणि त्याचबरोबर ज्ञान संभार सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हा भाग ज्ञान संभाराचा आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक हे जे काही बाकीच्या ज्या काही भाग आहेत त्याच्यामध्ये पुण्य संभार पण आहे, आणि समाधीचा जो भाग आहे तो ज्ञान संभाराशी निगडीत आहे. 6 पारमिता घ्या, दान पारमिता, शील पारमिता, वीर्य पारमिता, हे सगळं पुण्य संभार आहे. आणि ध्यान पारमिता, प्रज्ञा पारमिता हे ज्ञान संभार आहे. म्हणजे या ठिकाणी जो मनुष्य आहे त्या मनुष्याचं भावनेचं शुद्धीकरण, त्या मनुष्याच्या बुद्धीचा परमोच्च विकास म्हणजे ज्ञान संभार. पहा, हे मार्ग जो आहे किती महत्वाचा आहे. हा मार्ग आपल्या जीवनामध्ये प्रकाश देतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संसार सुखाचा करायचा असेल तर धर्मांतर करा, समाजाला संघटित करायचं असेल तर धर्मांतर करा. पण संसार सुखाचा झालाय का तुमचा? तुम्ही स्वतःला प्रश्न करा. बऱ्याच वेळेला मी हा प्रश्न करत असतो की तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, तुम्ही सुखी आहात का? तर बरेच लोक इकडे तिकडे असे तोंड करत असतात, वाकडे तिकडे तोंड करतात. काही लोक असतात, कधी कधी एखादा हात वर येतो आणि थोड्या वर्षी त्यांच्याचे हितगुज केलं कधी दुःखच प्रगट करत राहतात. म्हणजे या ठिकाणी हा सुख प्राप्तीचा मार्ग, आनंद प्राप्तीचा मार्ग, परम सुखाचा मार्ग आहे, तो दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे. परंतु आपण त्या मार्गाला अभ्यास केल्याशिवाय तो मार्ग कळणार नाही. ज्याप्रमाणे तुम्ही विहारामध्ये बुद्धांची प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याचप्रमाणे बुद्ध वचन याचं ग्रंथालय असणं खूप गरजेचं आहे. अनेक विहार आहेत, पण त्या विहारामध्ये ग्रंथालय नाही, त्रिपिटक एकत्रित नाही, बुद्ध वचन त्या ठिकाणी नाही. आणि जिथं बुद्ध वचन नाही, बुद्धांची वाणी नाही, ते जतन करण्याचं काम तुमचं आमचं आहे. ते जतन करण्याचं काम चतुपरिषदेचं आहे. आणि तुम्ही जे विहार बनवलेत, फक्त भगवान बुद्धांचं रूप त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे, परंतु बुद्ध वचन हे असणं खूप गरजेचं आहे. म्हणून जिथं जिथं विहार आहे त्या त्या ठिकाणी ग्रंथालय असलंच पाहिजे. बऱ्याच लोकांनी मोठमोठी विहार उभा केलीत. मी एका अधिकाऱ्याला विचारलं, एवढं मोठं विहार तुम्ही आता उभा केलेलं आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांचं संपादन तुम्ही करणार आहात का नाही? त्याच्यामध्ये तुमच्या प्रोजेक्टमध्ये दिसत नाही. त्यांना राग आला. त्या रागाने मला म्हणाले, करणार आहे, आम्ही करणार आहे, पण त्यांच्या प्रोजेक्टमध्ये नाही. त्यांनी प्रोजेक्ट मला जो वाचून दाखवला, आम्ही काय काय करणार आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाचं संरक्षण, संवर्धन पुढच्या पिढीला देण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे? भगवान बुद्धांचे जे बुद्ध वचन आहेत, ते ग्रंथ आहेत, त्या पुढच्या पिढीला देण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत? विहार म्हणजे काय असतं? विहारामध्ये आणि मंदिरामधला फरक लक्षात घ्या. विहार हे ज्ञानदान करण्याचं काम असतं. विहार माणसाच्या मनाच्या विकासाचं काम असतं. विहार माणसाच्या बुद्धीचा परमोच्च विकास करण्याचं काम असतं, आणि ते आपल्याकडून झालं पाहिजे. विहार म्हणजे मंदिर नाही. लोक येतात अगरबत्ती घेऊन, मेणबत्ती घेऊन, फूल घेऊन,
3 वेळा प्रणाम, तिथं उदबत्ती अगरबत्ती लावायचं, हात जोडायचं आणि माझ्या नवऱ्याचं डोकं ठीक करा एवढं म्हणायचं. नवऱ्याचं डोकं ठीक असं होत नाही. जोपर्यंत पतीच्या डोक्यामध्ये 3 रत्नाचे गुण वाढणार नाहीत तोपर्यंत कुणाचंही डोकं ठीक होणार नाही. हा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मार्ग आपल्या समोर दिला तेव्हा बाबासाहेबांच्या समोर खूप मोठे एक व्यापक विचार याच्या पाठीमागे. नुसतं मंदिर बनवून डोकं टेकवण्यासाठी नाही, डोकं चालवण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, एक तरफ संविधान आहे, एक तरफ बुद्धिझम आहे. आज ना उद्या संविधान उडेल, परंतु तुम्हाला बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार करणं खूप गरजेचं आहे, कारण हे विचार जर वाढले तरच तुम्ही गुलाम होणार नाही. आपण बुद्धिझमच्या बाबतीत तुम्ही एक धर्माच्या चौकटीमध्ये, मंदिराच्या चौकटीमध्ये, बुवाबाजीच्या महाराजाच्या चौकटीमध्ये बुद्धिझमकडे अजिबात बघू नका. भगवान बुद्धांचा धम्म या माणसाच्या जीवनाला परिपूर्ण विकसित करणारा आहे. भगवान बुद्धांचा धम्म आपल्या मनाचा विकास, बुद्धीचा विकास जर आपण केला तरच जीवनाचा विकास होतो. कारण आपल्या जीवनाचा विकासाचं सूत्र आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मला एज्युकेशन महत्वाचं आहे. महात्मा फुलेंनी म्हटलं, शूद्र का खचले? अविद्येमुळे. विद्या महत्वाची आहे. जेवढे महापुरुष तुम्ही फोटो लावून ठेवलेले आहेत त्या सर्व महापुरुषाचं एकच निर्देश आहे, एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं आहे. भगवान बुद्धांनी तर असं म्हटलेलं आहे, माणसाच्या जीवनातील दुःख एवढंच नाही, सगळ्याच सत्वांच्या दुःखात जीवनातील जे दुःख आहे त्याचं जर मूळ कारण काय असेल, अविद्या आहे, अज्ञान आहे, अंधकार आहे अविद्याचा. आता अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. नुसतं व्यावहारिक विद्या नाही, पारमार्थिक विद्या. नुसतं बुद्धीचा विकास नाही, प्रज्ञेपर्यंत पोहोचण्याचा विकास. म्हणून या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले, भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो प्रज्ञा आणि करुणेशी संबंध आहे. आता तुम्हाला प्रज्ञा शब्द समजला का? बरेच लोक प्रज्ञा म्हणजे बुद्धीला मानतात. बुद्धीच्या आधारे तुम्ही पहा काय म्हटलेलं, भगवान बुद्ध काय म्हणतात, प्रज्ञा कशी विकसित करायची ते नंबर 1 सांगतात. तुम्हाला वाचन भरपूर करायला पाहिजे, ऐकायला भरपूर पाहिजे. त्याला श्रुतमेर प्रज्ञा म्हणतात. जुनी भाषा आहे. सोत म्हणजे कान. त्या काळी काय अशा पुस्तकं वाचण्याची पद्धत नव्हती. गुरु परंपरेनुसार शिष्याला जे ज्ञान दिलं जायचं, श्रवण केलं जायचं, ते श्रवणाचं जे ज्ञान आहे त्याला श्रुतमेय प्रज्ञा म्हणतात. पण आज आपल्याला ग्रंथाच्या स्वरूपामध्ये, अनेक कम्प्युटरमध्ये किंवा अनेक इंटरनेटवर आपल्याला नॉलेज उपलब्ध आहे. तर तुम्ही नॉलेज वाढवणं, ज्ञान वाढवणं, बुद्धीचा विकास करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. माणसाला डोळे असून चालत नाही, बुद्धी असावी लागते. नाहीतर एखादा फॉर्म भरा म्हटलं की मला डोळ्याला चांगलं दिसतं, मग हातात पेन दिला, म्हटलं मला हे भाषाच कळत नाही, तुम्हीच भरून द्या फॉर्म. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला बुद्धी किती महत्वाची आहे. डोळे असून पण बुद्धीला दिसलं पाहिजे. आणि डोळे असून सुद्धा जर आपल्याला दिसतच नसेल, सत्य ज्ञान, यथार्थ ज्ञान पाहायचं असेल तर प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धांचा धम्म सांगतो, बुद्धीच्याही परे आपल्याला जायचं आहे, बुद्धीच्याही पुढे जायचं आहे. त्याला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धी आणि प्रज्ञा एक नाही. नंबर 1 श्रुतमेय प्रज्ञा. तुम्ही भरपूर वाचन करा, भरपूर ऐका, श्रवण करा. तुमच्याकडे ग्रंथ असले पाहिजे. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक हा सगळा भाग तुमच्याकडे असला पाहिजे. किती लोकांकडे आहे तुम्ही विचार करा. तुमच्याकडे ग्रंथसंपदा आहे का? तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, तुम्ही बुद्धांचे अनुयायी आहे. आणि तुमचं जीवन कशासाठी पाहिजे? फक्त ज्ञानासाठीच पाहिजे, प्रज्ञेचा विकास करण्यासाठी पाहिजे, यथार्थ ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे. त्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थच नाही. मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे. आणि मग त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या बुद्धीचा विकास करणं आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणून पहिली गोष्ट श्रुतमेय प्रज्ञा. भरपूर वाचा, भरपूर ऐका. काय काय वाचा? बुद्धिझमची परंपरेतले ग्रंथ तर जरूर वाचा, पण तुम्हाला आजच्या युगामध्ये, वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांनी एक निर्देश केलेला आहे. तुम्हाला विज्ञानातील लागलेले शोध, वैज्ञानिकांचे सगळे शोध प्रबंध जे आहेत तुमच्या मुलांना वाचायला द्या आणि तुम्ही वाचा. कथा वाचत बसू नका. याची कथा, त्याची कथा, सत्यनारायणची कथा, ते संतोषी माताची कथा, याच्यातून काय प्राप्त होत नाही. याच्यातून बुद्धी भ्रष्ट होते,
याच्यातून बुद्धी आंधळी होते, याच्यातून आपल्याला दिसत नाही. म्हणून या ठिकाणी श्रुतमेव प्रज्ञा जी आहे, आजच्या युगामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. आणि बुद्ध धम्म म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ही गोष्ट लक्षात ठेवा. भगवान बुद्धांनी या विश्वाचा क्रिएटर मानलेला नाही आणि विज्ञानीने सुद्धा या विश्वाचा क्रिएटर मानलेला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जर या ठिकाणी क्रिएटरच मानलेला नाही, मग धम्माची सुरुवात कुठून होते? या प्रकृती, हा निसर्ग, हा विश्व, त्याच्यामध्ये असलेले जडत्व आणि चेतनत्व जे आहे. जडत्व शब्द समजतं, भौतिक तत्व. चेतनत्व शब्द समजतं, मानसिक तत्व. तर या ठिकाणी जे जडत्व आणि चेतनत्व आहे, त्याचं यथार्थ ज्ञान, त्याचं परीक्षण निरीक्षण करून यथार्थ ज्ञानापर्यंत पोहोचणं म्हणजे ती प्रज्ञा आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा बुद्ध समजायचा असेल, भगवान बुद्धांना आपण समजून घ्यायचा असेल, तर बुद्धीचा विकास करायला पाहिजे. आणि म्हणून इतक्या शतकानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना शोधून काढलं. कारण सांगा, ते बुद्धिवान होते. बुद्धिवान लोकांना बुद्ध समजतात, निर्बुद्ध लोकांना बुद्ध समजत नाहीत. निर्बुद्ध लोकांना फक्त एकच काम करतं, डोकं वाकवत राहा, जिथं जाईल तिथं डोकं वाकवा. डोक्याचा वापरच ते करत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जेवढे बसलेले लोक आहेत किंवा जेवढे या मार्गाने जाणारे अन्वी आहेत, त्यांनी ग्रंथांचं संपादन केलं पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, चिंतन मनन वाढवलं पाहिजे. श्रुतमेव प्रज्ञा. नंबर 2, चिंतनमय प्रज्ञा. ही चिंतनमय प्रज्ञा काय आहे? जेव्हा तुम्ही भरपूर वाचता, ऐकता. आता मी तुम्हाला बोलत आहे, भंतीजी या ठिकाणी भरपूर प्रवचन तुम्ही ऐकलेलं आहे, कुठले अनेक लोकांचे तुम्ही प्रवचन ऐकता, अनेक ग्रंथ वाचता, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आता भंतीजी तर बोलले, श्रद्धेविषयी बोलले, परंतु भगवान बुद्धांच्या धम्मातील जी श्रद्धा आहे, अनुभवातून आलेला विश्वास म्हणजे श्रद्धा आहे. पहिलाच विश्वास नाही. कुणी म्हणलं विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा, पण तो माणूस श्रद्धा ठेवा म्हणतोय, पण तो फसवणार आहे किंवा न फसवणार आहे हे तुम्हाला माहित आहे का? त्याच्या मनातली गोष्ट. नुसतं श्रद्धेवर काम चालणार नाही. या ठिकाणी श्रद्धा कशाला म्हटलंय? चित्ताची प्रसन्नता म्हणजे श्रद्धा. वाचा मिलिंद पन्ना, वाचा नागसेन प्रश्न. नागसेन प्रश्न आणि मिलिंद प्रश्न 2 ग्रंथ आहेत, खूप महत्वाचे ग्रंथ आहेत. नागसेन प्रश्न चायनीज मधून आता एक प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. नागसेन प्रश्न आणि मिलिंद प्रश्न एकच आहे, परंतु एक सर्वास्तिवादीचा आहे आणि एक थेरवाद परंपरेतला ग्रंथ आहे. हे दोन्ही ग्रंथ वाचा. तर या ठिकाणी आपल्याला विश्वासवर नाही, अनुभवातून येणारा विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. पहिला विश्वास नाही, नंतर विश्वास. पहिला अनुभव आहे, नंतर पहिला बोध आहे, आणि मग त्याच्यातून आलेला जो विश्वास आहे ती खरी श्रद्धा. तर या ठिकाणी तुम्हाला चिंतनमय प्रज्ञा वाढवायचे. बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा निर्देश केलेला आहे. भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेब म्हणतात, तर्काच्या कसोटीवर बुद्ध धम्म घासून घ्या. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही बौद्ध आहात, तुम्हाला तर्कशास्त्र माहीत आहे का? तर्कशास्त्र तुम्ही वाचता का? तुमच्या मुलांना तर्कशास्त्र देता का? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तर्कशास्त्रावर, तर्काच्या कसोटीवर घासून घ्या. आणि बुद्धिस्ट परंपरा पूर्ण तर्कनिष्ठ आहे. सायन्स पूर्ण तर्कनिष्ठ आहे. बुद्धिस्ट परंपरा पूर्ण तर्कनिष्ठ आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तर्काच्या कसोटीवर घासून घ्या. तर तुम्ही तर्क म्हणजे बुद्धीचा विकास करायला पाहिजे. तर्काने विकास, तर्कशास्त्राचा विकास केला पाहिजे. दिगनाग, वसुबंधू दिगनागचा आणि धर्मकीर्तीचा एक ग्रंथ आहे, न्यायबिंदू नावाचा ग्रंथ. तुम्ही तुमच्या मुलाला वाचायला द्या. तुम्ही जे स्कूलला मुलं पाठवता, कॉलेजला मुलं पाठवता, युनिव्हर्सिटीला मुलं पाठवता, एकालाही तर्कशास्त्र माहीत नाही. माणसाची बुद्धी पायानी नाही चालत, माणसाची बुद्धी तर्कानी चालते. बाबासाहेब तर्कनिष्ठ होते. एखादा मुद्दा जर स्पष्ट करून द्यायचा असेल, इतका तर्कनिष्ठ असायचा की त्याला कोणी खोडू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ आज सुद्धा मोठमोठे विद्वान जे पैलवान आहेत डोक्याचे, त्यांना आजही बाबासाहेबांना चित करता येत नाही. त्याचं कारण काय? ते तर्कनिष्ठ ग्रंथ आहे, ते विज्ञाननिष्ठ ग्रंथ आहे, ते अनुभवनिष्ठ ग्रंथ आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही या मार्गाने चाललेला आहात ना. या मार्गाने जाणं म्हणजे उदबत्ती, अगरबत्ती, मेणबत्ती लावून फक्त डोकं वाकवणार नाही, तर डोक्याचा विकास करणं. हे वारंवार लक्षात ठेवा. तुम्हाला तर्कशास्त्राच्या पद्धतीने तुमच्या बुद्धीचा विकास करायला पाहिजे.
धर्मकीर्तीचा न्यायबिंदू नावाचा ग्रंथ वाचा. भगवान बुद्ध तर्कनिष्ठ होते म्हणून भगवान बुद्धांचे मुद्दे आजही कुणी खोडू शकत नाही. त्रिपिटकात त्यांचे जे प्रवचन आहे आज वर्तमान काळात वाचताना असं वाटतं की भगवान बुद्ध आता आपल्याशी बोलत आहेत, आता भगवान बुद्ध आपल्याला प्रवचन देत आहेत असं वाटतं. इतके आधुनिक आहेत भगवान बुद्धांचे धम्मदेशना. म्हणून तर्कशास्त्र तुमच्या मुलांना शिकवा. कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात नाही. फक्त जास्तीत जास्त बुद्धीच्या विकासासाठी मॅथेमॅटिक्स फक्त गणित आहे आणि ते टोटली 100% तो बुद्धीचा विषय आहे. परंतु त्याच्याबरोबर तुम्ही जर तर्कशास्त्र जर शिकवला तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास होईल, तुम्हाला कोणी फसवणार नाही. आणि म्हणून बुद्ध सांगतात श्रुतमय प्रज्ञेनंतर चिंतनमय प्रज्ञा. आणि ती चिंतनमय प्रज्ञा वाद विवाद डिबेट चर्चा या सगळ्यातून ती उत्पन्न होते, त्याला म्हणतात चिंतनमय प्रज्ञा. ज्याप्रमाणे दही घुसळल्यानंतर लोणी बाहेर येतं त्याप्रमाणे तुम्ही जे ऐकलंय वाचलंय त्याला तर्काच्या आधारे घुसळून काढा आणि मग ते यथार्थ स्वरूपाचे विचार बाहेर येते. याला काय म्हणतात? चिंतनमय प्रज्ञा. आणि तिसरी प्रकारची प्रज्ञा आहे त्याला म्हणतात भावनामय प्रज्ञा. काय भावना? हा भावना शब्द शमत आणि विपसनेसाठी आला. बरेच लोक शमत आणि विपसनेच्या विरोधात आहेत. हे करून चालणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना, धर्मानुपसना, ध्यान, सम्यक समाधी, समाधी याच्यातला फरक एकदम व्यवस्थित पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये 4 विपसनेचा जिक्र केलेला आहे. आणि ही जी विपसना काय आहे हे ठीक समजून घ्या, त्याशिवाय आपण भावनामय प्रज्ञेपर्यंत जाऊ शकणार नाही, यथार्थ ज्ञानापर्यंत आपण जाऊ शकणार नाही. आणि म्हणून दुसरं जी प्रज्ञा आहे चिंतनमय प्रज्ञानंतर जेव्हा तुम्ही यथार्थ स्वरूपाचे जे तत्व तुम्ही बाहेर काढता तर्काच्या द्वारे, तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला विपसना करायचे. बोधात्मक ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान. या ठिकाणी अनुभवाला सगळ्यात महत्वाची कसोटी आहे. एखादी गोष्ट आहे आणि नाही हे फक्त तर्कानीच नाही तर अनुभवानी स्पष्ट होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये भगवान बुद्धांचं वचन किंवा कुणाचंही काय असेल तुम्ही जे ऐकत आहात एक तर्काच्या कसोटीवर तुम्ही घासून घेतलं पाहिजे आणि ते अनुभवावर उतरलं पाहिजे. आणि म्हणून शमत आणि विपसना हे खूप महत्वाचे. भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा बोधी प्राप्त झाली, विद्या उत्पादी, पय्या उत्पादी, अलोको उत्पादी हे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले जे आपण वाचतो ग्रंथामध्ये. काय विद्या? विद्या कशाला म्हणतात? जे तुम्ही जर विपसना करत असाल, कायामे कायानुपसना करणाऱ्या साधकाला प्रथम आर्य सत्याची प्राप्ती होते. दुःख आर्य सत्य. दुःख काय आहे त्याचं यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त होतं. आणि जेव्हा तो वेदनामे वेदनानुपसना साधना करतो तेव्हा त्याला दुःख समुदय आर्य सत्य प्राप्त होतं, त्याला दुःखाचं कारण कळतं. आणि जेव्हा तो चित्तमे चित्तानुपसना साधना करतो तेव्हा त्याला दुःख निरोध निर्वाणाकडे जाणारा मार्ग त्याला मिळतो. आणि तेव्हा तो धम्मामे धम्मानुपसना साधना करतो तेव्हा त्याला मार्गांग सापडतो. लक्षात ठेवा ही विद्या आहे. 4 आर्य सत्याला विद्या म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे काय? 4 आर्य सत्याचं अज्ञान म्हणजे अविद्या. हे पाली ग्रंथामधले हे सगळे व्याख्या मी तुमच्या समोर ठेवत आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या मार्गाने जात असताना पहिलं सगळ्यात महत्वाचं काम आहे बुद्धीचा विकास प्रज्ञेपर्यंत तुम्हाला करायचा आहे. तर काय प्रज्ञा आहे? ती अनुभवाची प्रज्ञा काय? तुम्ही पहा भगवान बुद्धांच्या धम्माचे ग्रंथ वाचा, अनेक आचार्यांचे ग्रंथ वाचा. त्यांनी या मातीचं परीक्षण केलं, त्यांनी या पाण्याचं परीक्षण केलं, त्यांनी या अग्नीचं परीक्षण केलं, त्यांनी या वायूचं परीक्षण केलं, त्यांनी या आकाशाचं परीक्षण केलं, भौतिक तत्वांचं परीक्षण केलं, त्यांनी मानसिक तत्वाचं चेतन तत्वाचं परीक्षण केलं. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांच्या 2 शिकवणी खूप महत्वाच्या आहेत ज्याला तत्व म्हणतात. तत्व काय? तत्व आहे एक जडत्व आहे, भौतिक तत्व आहे. एक अरूप, एक चेतनत्व आहे, त्याला अरूप म्हणतात. ते रूप नाही, ते भौतिक नाही, ते अरूप आहे. अजूनपर्यंत आपल्या लोकांना समजत नाही. आणि म्हणून पुनर्जन्माच्या बाबतीत सगळे गोंधळच गोंधळ अडकलेला आहे. अभ्यासच नाही तर कळणार काय? कर्मसिद्धांच्या बाबतीत पण तोच प्रॉब्लेम, पुनर्जन्माच्या बाबतीत तोच प्रॉब्लेम, धम्म समजून घेण्याचा तोच प्रॉब्लेम. आणि म्हणून क्रमवार तुम्ही गेलं पाहिजे. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि मग भावनामय प्रज्ञा. तुम्ही महासती पट्टाण सुत्त वाचा दीर्घनिकायामध्ये. आणखीन एक ग्रंथाचा तुम्हाला निर्देश करतो. आचार्य कमलशील कृत
भावनाक्रम नावाचा ग्रंथ आहे. भावनाक्रम प्रथम, भावनाक्रम द्वितीय, भावनाक्रम तृतीय, पूर्ण विपसनेवर आधारित ग्रंथ आहे. तो तुम्ही वाचा, तुलनात्मक अध्ययन करा, तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल. जे जे विपसना साधना करणारे जे साधक आहेत ते ही गोष्ट लक्षात घ्या. विपसना का करतो आपण? काय आहे विपसना? विपसना ही वैज्ञानिक पूर्ण टेक्निक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यातून जर विपसना करणाऱ्या साधकाला या तत्वांचं यथार्थ ज्ञान, परमार्थ ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तर बौद्ध परंपरेमध्ये या ज्या भौतिक तत्व अणुपरमाणूपर्यंत गेले. आणि एवढंच नाही, विज्ञान अणुपरमाणूपर्यंत आहे. बुद्धिझम त्या काळी सांगतो अणुपरमाणू सुद्धा त्याचंही अस्तित्व अंतिम मानता येत नाही. अणुपरमाणूचं सुद्धा विभाजन झालेलं आहे आजच्या युगामध्ये. म्हणून 19व्या शतकात बाबासाहेब म्हणतात 19व्या शतकामध्ये भगवान बुद्धांचा विजय झाला. नाही तर लोक अणुपरमाणूला फायनल मानत होते, परंतु भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे सब्बे संखारा अनिच्चाती यदा पय्याय पस्सती अथ निबिंदती दुःखे हेस मग्गो विशुद्धिया. जे काय अस्तित्वात आहे जडत्व आणि चेतत्व ते सर्व अनित्य आहे, ते नित्य नाही. त्याच्यावर कारणाचा परिणाम होतो, त्याच्यात बदल होतो, ते तसंच राहणार नाही. आता खूप हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तार्किक दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. तर या ठिकाणी तुमचं शरीर हे भौतिक तत्व जे काय आहे, बाहेरचे भौतिक तत्व आहेत, ते अणुपरमाणूपर्यंतच नाही, अणुपरमाणूचं सुद्धा विभाजन होतं, ते सुद्धा तसे राहत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे पहा या भौतिक तत्वाचं किती उच्चस्तरीय विश्लेषण केलेलं आहे. तर तुमची जी बुद्धी आहे योगी प्रत्यक्ष ज्ञानापर्यंत गेली पाहिजे. त्याला म्हणतात प्रज्ञा. आणि ते ज्ञान कुठलं आहे? एक शब्द वापरतो, ऐकून घ्या. समजो किंवा न समजो त्याची चिंता करू नका. त्या प्रज्ञेच्या ज्ञानाला असं म्हटलेलं आहे निर्विकल्प ज्ञान. तिथं विकल्प नाही, तिथं कल्पना नाही, तिथं प्रत्यक्ष बोध आहे. बुद्धीच्या कक्षेमध्ये कल्पना आहे. एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल आपण कल्पना करतो. पेनाची कल्पना, व्यक्तीची कल्पना, गायची कल्पना, कपाची कल्पना. परंतु जेव्हा निर्विकल्प ज्ञानापर्यंत जेव्हा तुम्ही जडत्व आणि चेतनाचं विश्लेषण करता, त्या अंतिम निर्विकल्प ज्ञानापर्यंत जाता, त्या प्रज्ञेपर्यंत जाता, तेव्हा तिथं बोधात्मक ज्ञान असतं, तिथं विकल्प नसतो. दोन ठिकाणी विकल्प नाही असं बौद्ध ग्रंथ सांगतात. एक, इंद्रियाच्या कक्षेच्या ज्ञानामध्ये विकल्प नाही, बुद्धीच्या पर्यंत आल्यावर ते विकल्प सुरू होतो. आणि बुद्धीच्या परे जेव्हा आपण विश्लेषण करत, अधिक विश्लेषण करत करत बोधात्मक ज्ञानापर्यंत, निर्विकल्प ज्ञानापर्यंत पोहोचतो, तर तिथं विकल्प नाही. म्हणजे तुम्हाला प्रज्ञा लक्षात आलं ना? प्रज्ञा शब्द वापरता. एकाच्या मुलीचं नाव प्रज्ञा पण असेल, परंतु डोकं आहे का नाही माहित नाही, प्रज्ञा आहे का नाही माहित नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला या मार्गाने जाताना एक काम करायचं, पुण्यसंभार. आता एक दुसरी बाजू सांगतो, इथं थांबतो, कारण बरेच भंतेजी कदाचित बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. दुसरी बाजू आहे पुण्यसंभार. पुण्यसंभार काय आहे? शील आहे, दान आहे, वीर्य आहे, शांती आहे. तुम्ही कुठल्याही मार्गात बघा ह्या गोष्टी आहेत. मी गोयंका गुरुजींचं एक पुस्तक वाचलं होतं आणि मुंबईला मी एका त्यांच्या रिसर्च सेंटरची एक चर्चा होती, त्याच्यात पण भाग घेतला होता आणि मी पेपर प्रेझेंटेशन पण केलं होतं. तर त्या ठिकाणी गोयंका गुरुजीच्या पुस्तकामध्ये एक उल्लेख असा आला की महासती पट्टाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी शिलाची शिकवण नाही दिली. त्यांचं असं मत होतं. मग त्यांच्या आचार्यासमोर त्यावेळेला गांगला म्हणून त्यांचे ते ट्रस्टी होते, ते पण समोर माझ्याबरोबर बोलायला होते. तर मी त्यांना सांगितले असं म्हणता येणार नाही तुम्हाला. महासती पट्टाण सुत्तामध्ये शिलाची शिकवण असं नाही म्हणू शकत तुम्ही. काया में कायानुपස්සना, वेदना में वेदनानुपස්සना, चित्त में चित्तानुपස්සना आणि धम्म में धर्मानुपස්සनामध्ये 4 आर्य सत्य आहेत. आणि 4 आर्य सत्यामध्ये 4था आर्य सत्य आहे अष्टांग मार्ग. आणि त्या अष्टांग मार्गामध्ये शील आहे का नाही? त्यांनी मान्य केलं की भंतीजी आम्ही पुढच्या पुस्तकात दुरुस्त करू. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला एक व्यावहारिक मार्ग आहे आणि तो मार्ग आहे करुणेचा, तो मार्ग आहे दयाचा, तो मार्ग आहे प्रेमाचा, तो मार्ग आहे सदाचरणाचा, तो मार्ग आहे नीतीचा आहे, जो समाज नीतीशिवाय राहू शकत नाही. आपले व्यवहार सगळे व्यवहार जे आहेत ते करुणेवर आधारित आहेत, सगळे व्यवहार आपले आहेत प्रेमावर आधारित आहेत, सगळे व्यवहार आधारित आहेत शीलावर आधारित आहे. म्हणून भगवान बुद्धांनी एक बाजूला व्यावहारिक दृष्टिकोन आपल्याला दिला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परमार्थामध्ये पोहोचलं. मी जुनी पुस्तकं वाचली युनिव्हर्सिटीत लिहिणाऱ्या ह्या प्रोफेसर लोकांची. त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का? भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो निवृत्ती मार्गाचा धर्म. अरे नीट वाचा तर पहिलं.
व्यवहाराला तेवढाच मजबूत करणार आहे आणि परमार्थामध्ये नेऊन पोहोचवणार आहेत. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 2 प्रकारचं काम करायचं आहे. जर आकाशात मध्ये पक्षी जर उडायचा असेल त्याला 2 पंख लागतात, आणि या मार्गावर तुम्हाला जर जायचं असेल तर पुण्य संभार आणि ज्ञान संभार हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याला बाबासाहेब म्हणतात धम्म म्हणजे काय, तर ते म्हणतात प्रज्ञा आणि करुणा म्हणजे धम्म आहे. ठीक आहे, तुम्ही खूप शांतपणे ऐकलात, खूप एकाग्रपणे ऐकलात, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय भीम. सर्वांनी